आवाज मानदेशाचा। भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस आणखीनच टोकदार होत आहे। विविध आरोपांमुळे कोंडी झाल्यानंतर आता जयकुमार गोरेंनी नाव न घेता रामराजेंना इशारा दिलाय। विरोधकांना सध्या केवळ मीच दिसत आहे, अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो आहे, मात्र आता सावज टप्प्यात आलाय, वाट बघा आता सोडणार नाही असा इशारा गोरे यांनी दिला। जयकुमार गोरे पुढे म्हणाले की सध्या राज्यात मला अडवण्यासाठी रोज नदीकाठी पूजा घालतात, काळ्या बाहुल्या बांधत आहे, मात्र कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधल्या तरी काहीच होणार नाही। जोपर्यंत जनता सोबत आहे तोपर्यंत काहीही फरक पडत नाही, कारण निवडणुका आल्या की जयकुमार गोरेंवर केस दाखल झाली नाही असं एकदाही झालं नाही। अनेक अडचणी आणल्या जात आहेत, मात्र मी घाबरणाऱ्यांपैकी नाही। मुळात मी कोणाच्या नादाला लागत नाही, माझ्या नादाला लागल्यास तर सोडत नाही असं सूचक इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान सावज टप्प्यात आल्याशिवाय मी विषयाला हात लावत नाही, आता सावज टप्प्यात आलाय, थोडीशी वाट बघा, पुढे काय काय होणार असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिलाय। माझ्या पाठीशी देवाभाऊ उभा आहे, त्यामुळे कोणतेही प्रश्न राहणार नाही असेही ते म्हणाले। मानसोफेर न्यूज। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।